मैं हूं सैयद अकील, आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। चलते आज की सबसे बड़ी और ख़ास खबर लिए खास खबर यह है कि परभणी के स्वर्गीय कमलताई जामकर इनकी 83वीं जयंती मनाई गई और 3 सितंबर 2021 को इनकी 83वें जन्मदिन के अवसर पर इस वक्त हेमंतराव जी जामकर जो संस्था के अध्यक्ष है, उसी के साथ में विजयराव जी जामकर, परभणी शहर महानगर पालिका के नगर सेवक विजयराव जी जामकर, साथ में एडवोकेट बाड़ा साहब जामकर और इनकी पूरी फैमिली इस वक्त मौजूद थी। हर वक्त 3 सितंबर को जब भी जयंती मनाई जाती है तो इस वक्त स्टाफ मेंबर को इस वक्त नवाजा जाता है। उन लोगों को, स्टाफ मेंबर्स को नवाजा गया है पारितोषिक और रोक रकम देकर। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया एडवोकेट बाड़ा साहब जामकर इन्होंने दी है और उसी के साथ में जिन लोगों को नवाजा गया है, आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इन लोगों ने दी है। त्या प्रशालेच्या, महाविद्यालयाच्या, विद्यालयाच्या या सर्व प्रमुखांना आपण त्यांच्याकडून ती माहिती घेत असतो। त्यांनी जे काही संस्थेसाठी कार्यक्रमाला अध्यक्ष लागलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुभेदार साहेब, या संस्थेचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय हेमंतरावजी, सेक्रेटरी विजयराव आणि जामकर परिवार, सुभेदार परिवारांचा दोघांचा मिळून जो हा परिवार आहे तो सर्व मान्यवर। मी माझं मनोगत 2 भागामध्ये विभागणार आहे। एक पहिला भाग म्हणजे किंवा आईबद्दल आपण इथले मोठे मोठे पुरस्कार ठेवतो, या शाळेतल्या शिक्षक लोक, स्टाफ मधल्या लोकांना प्रोत्साहित व्हावं म्हणून याबद्दल मी विजयरावला एक विनंती करतो की त्यांनी हा त्यांच्याकडून ठेवलेला पुरस्कार ह्याचं व्याप्ती वाढवायला पाहिजे, अजून पुरस्कार अजून जास्ती वाढवायला पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये एक उत्साह निर्माण होईल। कसे प्राइज परीक्षेचे पैसे किंवा हे तर, पण हा जो मान असतो सर्वांसमोर मिळणारा याला जास्ती महत्त्व असतं। त्याच्यामुळे लोक मेहनत करून काम करतात आणि त्याचं फलस्वरूप आपल्या संस्थेमधून चांगल्या प्रकारे येते। आणि दुसरा विषय म्हणजे हा विनोदाचा आहे, जसे की आईबद्दल, आई आपल्या वडिलांकडून आपलं संरक्षण कशी करते। बाहेर मी हेमंतराव बाहेर बोलू लागलो तेव्हा मी म्हणलो आता मनोगत मध्ये काय म्हणायचं, गेल्या वेळेस आपण सांगितलं बरंच काही, नाही म्हणे आता ह्या वेळेस तुम्ही संरक्षणाबद्दल सांगा म्हणे। ठीक आहे, एक फार मस्त किस्सा आहे 1976-77 चा। पप्पा आमचे मंत्रिपद गेलं होतं त्यांचं त्यावेळेस, पण आमदार होते ते। राजकीय घराण्यामध्ये कसं एक विशिष्ट गोष्ट असते बा, म्हणजे कसं राजकीय घराण्यामध्ये जे माणूस राजकारणात असते त्यांचा बाहेर त्यांना काही झालं तर त्यांचा राग ते घरी काढतात, ते बरं बी असते, कारण कसं घरच्या लोकांना आपण समजू शकतो, पण बाहेर जर काढलं तर आपलं नुकसान होऊ शकते। त्याच्यामुळे त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस एक पिक्चर लागला होता सत्यम शिवम सुंदर, ते पिक्चर बघायला आम्ही 5 जण गेलो। त्याची एक जागा एक परमेश्वराने निर्माण केलेली आहे आईची, त्याला कधीही कोणत्याही प्रकारे कधीही त्याचं होऊ शकत नाही। आणि विजयरावला ह्याच्यामुळे बोलू दिलं नाही, विजयराव आईचा विषय काढले की थोडे भावनिक होतात, त्याच्यामुळे मी म्हणलो मी दोन्ही बाजू मांडतो। एक तर तुम्हाला बक्षीस तुम्ही हे वितरण जास्ती करा, आणि तुम्हाला मी परिवार ह्याच्यामुळे म्हणतो की आम्हाला परिवारात राहण्याची सवय, जसं तुम्ही पाहता आम्ही आमचे आई वडील वारल्यापासून आम्ही सर्व सोबत राहतो, एक स्वयंपाकघर आहे आमचं, म्हणजे आम्हाला एकीकरणाचा नाद आहे। तर सुभेदार मला जसं आता म्हणले, मतभेद असावेत पण मत भिन्न नसून, म्हणजे एक प्रकारचं ते घर चांगलं, त्याचं सगळं श्रेय आमच्या मोठ्या वहिनीला जाते, भाभीला। ते अतिशय उत्कृष्ट सगळ्याला वागणं वगैरे ठेवतात, आणि सगळं आमचे मुलं वगैरे सुद्धा सोबत राहून एक परिवार सुद्धा मी आपला एक परिवार समजतो। नूतन शाळा महाविद्यालय हे आमच्या जामकर परिवार, सुभेदार परिवाराचा एक हिस्सा समजून आम्ही प्रत्येक मनातली गोष्ट बोलतो। त्या तसं मला अशी अडचण
तुम्ही मला मार्गदर्शन करा. मग ते त्यांना सांगतात आणि त्यानंतर त्या काम करतात. म्हणजे याला काम करताना जर कुठली अडचण आली ती सोडवायची इच्छा असेल तर मग दुसऱ्याकडून मार्गदर्शन घेतो, नाही तर घेत नाही. तसं सारिका मॅडमचं काम आहे, त्यांचंसुद्धा अभिनंदन, इतर कर्मचाऱ्यांचंही अभिनंदन. हा पुरस्कार त्यांच्याकरता द्यायचा की बाकीच्यांनी सुद्धा त्याच्यापासून प्रोत्साहन घेतलं पाहिजे. पुरस्कार द्यायचा म्हणून आम्ही पुरस्कार देत नाही. तुमचं गुणात्मक सगळ्या व्यक्तिमत्व, तुमचं कॉलेजमधलं राहणीमान, तुमचे बाहेरचं राहणीमान, सगळ्या गोष्टीचा विचार इथं केला जातो. इथं काही आमची कोणी खुशामत करतो किंवा आम्हाला कोणी आमच्या मागे मागे करतो म्हणून आम्ही त्यांना पुरस्कार कधीच देणार नाही. मला सगळ्यात जास्त राग कोणता असेल तो माझी खुशामत करणाऱ्याला मी कधीच माझ्याजवळ करत नाही. आणि त्याच्यामुळे आपला बुद्धिभेद होतो, आपल्याला खरं काय ते कळत नाही. माणसानं स्तुती मर्यादेपर्यंतच ऐकावं. स्तुती सगळ्याला प्रिय असते, पण स्तुती जर मर्यादेच्या बाहेर गेली तर तो दुर्गुण ठरतो माणसाचा. आणि त्याच्यानंतर त्याच्या हाताने चांगल्या गोष्टी होण्याच्या ऐवजी अन्याय होणं सुरू होतो. ही गोष्ट होऊ न देता आम्ही सर्वजण त्या गोष्टीची कटाक्षानं ती गोष्ट पाळतो. जामकर कुटुंब आणि सुभेदार कुटुंब या दोघांनी मिळून हे सगळं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. कशाकरता निर्माण केले? जनतेची सेवा व्हावं, विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं. जामकर साहेबाची हे महिला विद्यालय स्थापन करण्यामागे एकच उद्देश होता. 83 साली को एज्युकेशन होतं शिवाजी कॉलेजला. आणि त्यावेळेस एक तर शिवाजी कॉलेजच होतं, ज्ञानोपासक कॉलेज होतं की नाही एवढं लक्षात नाही मला, पण त्या कॉलेजमध्ये आम्ही सुद्धा होतो त्यावेळेस तिथं. पण मुलींना जो त्रास व्हायचा त्या काळात तो पाहून जामकर साहेबांना सुद्धा वाटलं की आपण मुलींकरता काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग त्यांनी आमच्या वडिलाला आणि दादाला बोलले आणि त्या तिघांनी मिळून ठरवलं की आपण एक महिला कॉलेज स्थापन करू. तर त्यावेळेस त्यांनी मीटिंग घेतली, मीटिंगमध्ये ठरलं आणि मग त्यांनी त्या कॉलेजची स्थापना केली आणि हे कॉलेज सुरू केलं. 2 रूममध्येच कॉलेज सुरू झालेलं होतं. आज त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे. कॉलेज आज सर्व दृष्टीनं सक्षम आहे. तर कारण तुम्ही तुमच्या सगळ्याचं सहकार्य आहे म्हणून तुम्ही परिवार म्हणून वागता, आम्ही सुद्धा परिवार म्हणून पाहतो. म्हणून आपला शहरामध्ये काय जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांचा जो एक नामलौकिक आहे हे फार महत्त्वाचं आहे. असंच हे पुढे चालत राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग. यहाँ पर लेट सो कमलताई जामकर महिला महाविद्यालय परवनी के जयंती के दिन ख़ास तौर से एक अवार्ड मुनक़द किया जाता है और ये अवार्ड हर बेहतर कारकर्दगी करने वाले विमन या औरतों को देने का एक मानस है. यहाँ पर हम ये देखते हैं कि हर साल 3 सितंबर को लेट सो कमलताई जामकर इनकी जयंती मनाई जाती है और इस जयंती के अवज़ में यहाँ बेस्ट टीचर अवार्ड, बेस्ट ऑफिस कर्मचारी अवार्ड, बेस्ट वीमेन स्टूडेंट अवार्ड डिक्लेयर किया जाता है. और आज ही के दिन सन 2019 का जो बेस्ट टीचर अवार्ड था वो मुझे डॉक्टर नसीम बेगम को यहाँ पर नवाजा गया और मैं इस इंस्टीट्यूट की बेहद ममनून व मशकूर हूँ कि उन्होंने मुझे इस एज़ाज़ के काबिल समझा. मैं फ़ख्र के साथ ये कहूँगी कि इस इंस्टीट्यूट में मेरी जो ज्वाइनिंग थी वो सन 2002 की है और 2002 से लेकर आज 2021 इन 19 साल मेरे तालीमी सफ़र में मेरे हर काम को यहाँ पर सराहा गया और न सिर्फ सराहा गया बल्कि कहीं न कहीं मेरे कामों को भी दर्ज किया गया. और इन कामों को दर्ज करने के बाद हमारे मैनेजमेंट ने, इस नूतन परिवार ने और नूतन परिवार के सभी स्टाफ के मेम्बरान ने इस अवार्ड के काबिल मुझे समझते हुए इस अवार्ड से मुझे आज यहाँ पे नवाजने की जो कोशिश की है उसके लिए मैं उन तमाम का शुक्रिया अदा करती हूँ. और ये कहना चाहूँगी कि ये इनाम कोई अकेले का इनाम नहीं है बल्कि ये एक टीम वर्क है. यहाँ पर इन 19 साल सफ़र में मेरे तरफ जो भी जिम्मेदारियाँ या कारकर्दगियाँ मुझे यहाँ पर सौंपी गई थी वो बेहद ही अहम थी. फिर चाहे वो हमारे यहाँ का नैक एक्रेडिटेशन क्यों ना हो. नैक एक्रेडिटेशन में जो 7 क्राइटेरिया है उसकी मैं अकेली हेड रह चुकी हूँ और यहाँ पर इन 20 सालों में मैंने बखूबी उस नैक क्राइटेरिया को हैंडल किया.
एनएसएस प्रोग्राम ऑफिसर एक 14 साल से यहाँ पर मैं ज़िम्मेदारी निभा रही हूँ। इस सदर शोबे उर्दू की हैसियत से भी यहाँ पर मैं काम कर रही हूँ और यहाँ पर आज तकरीबन 100 से ज़्यादा मुस्लिम स्टूडेंट्स मेरे अंडर में तालीम हासिल कर रही है और कहीं ना कहीं मेरे डी कैप यानी कि डिस्ट्रिक्ट कैप ऑफिसर की हैसियत से भी मेरा तखर्रुर 2 से 3 मरतबा हो चुका है और अभी हाल ही में मुझे SRTM यूनिवर्सिटी नांदेड़ से स्वर्गीय कमलताई जामकर उनका आज 84वां जन्मदिन है। उस लिहाज से आज कमलताई जामकर महिला महाविद्यालय में कार्यक्रम लिया गया है। इस कार्यक्रम के लिए हमने हमारे स्कूल में जो उत्कृष्ट काम करते हैं हर विभाग के, उनके लिए हम एक प्राइज़ देते हैं। उसमें प्राइज़ की शक्ल में 5,000 रुपये सर्टिफिकेट और एक गुच्छ दिया जाता है। और इसी प्रकार के हर एक विभाग से अलग अलग प्रकार के कार्यक्रम हर विभाग से हम लिए जाते हैं कि भाई कमलताई जामकर का नाम जो उन्होंने एक सपना देखा था कि परभनी शहर में अपने को एक महिला महाविद्यालय करना है और इसमें हर तरह के लड़कियां जो खेड़े पाड़ों में से देहातों से में आएंगी उनके लिए एक आदर्श ऐसा कॉलेज बनाने की उनकी इच्छा थी, जो 83-84 में पूरी हो गई। उस विभाग से भी उनका एक मान सम्मान के हिसाब से भी हम ये कार्यक्रम रखते हैं। परभनी ज़िले में शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होना बहुत ज़रूरी है और ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय क्यों होना ज़रूरी है, ये भी सबसे बड़ी और सोचने वाली बात है। परभनी ज़िले में जब परभनी ज़िले का अगर डेवलपमेंट करना है तो डेवलपमेंट करने के लिए ज़रूरी ये भी है कि यहाँ पर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होना बहुत ज़रूरी है और इसी के चलते परभनी के लाड़के खासदार संजय बंडू जादव ये लगातार कई वर्षों से इस बारे में कोशिश कर रहे हैं कि परभनी ज़िले में शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होना बहुत ज़रूरी है और इसी के चलते 1 सितंबर 2021 को इन्होंने परभनी के उपोषण मैदान में धरने आंदोलन किया और धरने आंदोलन करने के बाद में इनके साथ में सभी पक्ष के लोग, सभी राज्य के पक्ष के लोग मौजूद थे और यहाँ पर सर्वसामान्य व्यक्तियों ने भी यहाँ पर खासदार बंडू जादव इनका साथ दिया। उसी के चलते 2 सितंबर 2021 को इन पर गुना भी दाखिल किया गया है और गुना दाखिल करते वक्त इन पर जिस तरह से ज़्यादा लोगों को जमाने के लिए इन पर गुना दाखिल किया गया है। परभनी के खासदार संजय जादव, परभनी के आमदार डॉक्टर राहुल पाटिल परभनी और इसी के साथ में पाथरी के आमदार सुरेश राव जी वरपुड़कर, परभनी शहर महानगर पालिका के गुलमीर खान, इन लोगों पर गुना दाखिल किया गया है। और 2 सितंबर 2021 को सर्वपक्षीय महिला मंडल ने भी इस मुहिम पर काम किया है और आज 3 सितंबर 2021 को जिस तरह से यहाँ पर आज कीर्तन का प्रोग्राम किया गया है और कीर्तन का ही प्रोग्राम इन्होंने भी कीर्तन के ज़रिए से ये मांगनी की है और यही नहीं, इनके साथ में स्पोर्ट्स के स्टूडेंट्स ने भी जिस तरह से मांगनी की है। आइए ये नज़ारा देखते हैं किस तरह का ये प्रोग्राम हुआ है और किस तरह से ये अपनी मांगनियों को पूरी करने के लिए यहाँ पर डटे रहे हैं। परिवार का झगड़ा पूरी ज़िंदगी तहस-नहस करने के लिए काफ़ी है। इसी के चलते आज परभनी के कौटुंबिक न्यायालय की जानिब से एक ऐसा प्रोग्राम जिसे 3 सितंबर 2021 से शुरू किया गया है कि अगर आपको कौटुंबिक झगड़ा करना है या विवाद करना है या वाद करना है तो इससे पहले मियाँ और बीवी दोनों को भी समझाया जाता है और दोनों को समझाने के बाद में इन लोगों के बीच लाइफ में कभी भी किसी भी तरह का कोई झगड़ा ना हो, इस बात का नियोजन किया जाता है। जगत जर्मनी भारतात परभनी यूं ही नहीं कहा जाता है, वो इसके लिए कहा जाता है कि यहाँ पर जिस तरह से मिसालें दी जाती हैं और मिसालें दी भी यूं ही नहीं जाती हैं। मिसाल जब देना है तो काम भी वैसा ही करना है, ये भी कहा जाता है। माननीय समन्वयक मध्यस्थ केंद्र उच्च न्यायालय मुंबई इनके निर्देश पर कौटुंबिक न्यायालय परभनी यहाँ पर दाखल पूर्व वैवाहिक वाद निवारण कक्ष का उद्घाटन आज 3 सितंबर 2021 को दोपहर 2 बजे कार्यक्रम कौटुंबिक न्यायालय परभनी यहाँ पर रखा गया था और इसका उद्घाटन MS शर्मा प्रमुख जिला व सत्र न्यायाधीश परभनी इनके हाथों से किया गया। इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि के तौर पर FK शेख सचिव जिला विधि सेवा प्राधिकरण परभनी ये थे और इन्हीं के साथ में राजेश चौहान अध्यक्ष जिला वकील संघ ये थे और इसी के साथ में DO दराड़े
जिला सरकारी वकील इनकी मौजूदगी में ये प्रोग्राम रखा गया। इस वक्त कौटुंबिक न्यायालय के इस कार्यक्रम का सूत्र संचालन कुमारी राधा गवारे समूह उपदेशक कौटुंबिक न्यायालय परभनी ये कर रही थी और इसका अध्यक्षीय समारोह MS शर्मा इन्होंने किया। इस कार्यक्रम का आभार प्रदर्शन कौटुंबिक न्यायालय के कुलकर्णी इन्होंने किया है। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इन्होंने दी है और क्या कहा है। कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मनोज शर्मा साहेब, विशेष उपस्थित श्री FK शेख साहेब, तसेच मराठे वकील साहेब, जिल्हा सरकारी वकील व बारचे उपाध्यक्ष श्री चौकट साहेब व सर्व उपस्थित वकील व पक्षात आजचा हा कार्यक्रम हा दाखलपूर्व वैवाहिक वाद निवारण कक्ष असा आहे ज्याचं आपल्याला उद्घाटन आज आपल्याला करायचं आहे। हे प्री लिटिगेशन त्याला म्हणजे कोर्टात प्रकरण दाखल होण्यापूर्वी पती पत्नीच्या आपसातल्या भांडणाचा समुपदेशन करण्याचा किंवा मेडिएशन करण्याचा एक उद्देश आहे। आणि हा जी संकल्पना आहे पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने 2012-13 मध्ये एका निवाड्यात दिलेली आहे। आणि सर्व प्री लिटिगेशनसाठी सर्व लिगल एड अथॉरिटीज, स्टेट लिगल अथॉरिटीज, नॅशनल लिगल अथॉरिटीज त्यांच्यामार्फत प्रत्येक जिल्ह्याला तसेच प्रत्येक फॅमिली कोर्टात हा एक कक्ष असावा आणि त्यांनी करावा असा निर्देश दिलेला आहे। त्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र लिगल सर्व्हिस अथॉरिटीज यांनी सर्व लिगल अथॉरिटीजना तसे डायरेक्शन्स दिले होते। त्याप्रमाणे आपण परभणीमध्ये पहिले हे ओपन केलेलं आहे। आपला जिल्हा विधी सेवा प्रणालीचा हा कक्ष आहेच, परंतु आपला फॅमिली कोर्ट आता एक 8-10 महिन्यापूर्वी सुरू झालेला आहे आणि तो सुरू असताना हे पण इथे होणं गरजेचा होता। त्यामुळे आपल्याला जे मेन मेडिएशन सेंटर आहे महाराष्ट्र लिगल सर्व्हिस अथॉरिटीजचं, त्याने हे एक पत्र दिलं, आपल्याला डायरेक्शन दिले की हे लगेच ओपन करा आणि लगेच हे काढलं। आणि हे डायरेक्शन्स आपल्याला जे मिळाले याचा जे पुढाकार सर्वात पहिले आपले सर्व माननीय प्रमुख जिल्हाधिकारी श्री शर्मा साहेबांनी घेतलेलं आहे। त्यांनीच हे पाहणी केली, त्यामुळे आपल्याला हे पहिलं पाहिजे। त्यांचे जे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्याचाच आपण इथं वापर करतो आणि हे आपल्या डेव्हलप होतो। हे गार्डनचा आयडिया असू द्या की बाकीचा चिल्ड्रन स्कूल जे चिल्ड्रन कॉम्प्लेक्सचा एक आयडिया दिलेला आहे, त्याप्रमाणे आपल्याला निधी उपलब्ध झालेला आहे, ते कार्यक्रम होणार आहे। त्याचप्रमाणे आज आपल्याला हे दाखलपूर्व जे वाद निवारण कक्षाचं जे उद्घाटन आज करायचं आहे त्याचा एक मुख्य उद्देश म्हणजे असा आहे, आपण एकाच स्लोगनमध्ये म्हणू शकतो की प्रिकॉशन इज बेटर देन क्यूर। म्हणजे सगळं आजार लागल्यानंतर त्याचा ट्रीटमेंट करायचं नाही, त्याचे चिन्ह आपल्याला लक्षणं वाटले की आपण त्याला बाहेरच काहीतरी प्रिकॉशन घ्यायचं आहे। तसेच घरात काही भांडण झाला की पती पत्नीने इथे येऊन पोलीस स्टेशनला किंवा इतर ठिकाणी गावातले पंच वगैरे सगळं ते चिघळत म्हणजे तुमची फोडा जे कॅन्सर झाल्यानंतर कोर्टात यायचं तर कामाचं इथंच लगेच येऊन कायदेशीर मार्ग बघून आणि चांगला समुपदेशन तज्ज्ञ समुपदेशन इथे असतात। फॅमिली कोर्टाची विशेषता आहे की याच्या जे एक पॅटर्न आहे त्याप्रमाणे एक समुपदेशन जे असतात, जसं आमचे मॅडम आहेत गवारे मॅडम, त्यांना विशेष ट्रेनिंग असते की पती पत्नीचा भांडण कसा आपल्याला त्यांना समजून सांगण्याचा आणि तिथंच कसं संपवावा त्याचा प्रयत्न करताना। त्यांचं जर भांडण तिथंच संपलं तर कोर्टात लिटिगेशन वाढणार नाही, कोर्टात ते बरेच केसेसचा भर पडणार नाही आणि किती असे न्यायालय आपण पुढं जाऊ त्यापेक्षा त्याचं प्रमाण कमी व्हावा या एक उद्देश। त्याचा फायदा काय होणार, समाजात जे अस्थिरता होणार आहे, कुटुंब जर हल्ला, कुटुंबात जर तेढ निर्माण झाली तर पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते, तर फॅमिली डिस्टर्ब त्याचे नातेवाईक डिस्टर्ब होतो, त्याचप्रमाणे त्या कुटुंब आणि समाज त्याच्यात त्याचा परिणाम होतो आणि आपली जी प्रगती आहे त्याच्यावर त्याचा अखेर परिणाम हाच होणार आहे। त्यामुळे हे सगळं जे आता मला वाटतं कुठेतरी सुप्रीम कोर्टाचे आपले एक न्यायमूर्तीने सांगितलेलं आहे की भारत हा आपला रिकन्सिलिएशन आर्बिट्रेशनचा हब झाला पाहिजे आणि जगाला एक इथे संदेश दिला पाहिजे की आपण कसं काम करतो आणि समुपदेशाने आपण आपले वाद कसे मिटवतो याचाच हे एक भाग आहे। आणि आज आपण लिटिगेशन आजपासून सुरू केलेलं आहे। त्याची एक विशेष असं आहे की आजच आमच्याकडे पहिला लिटिगेशन आलेला आहे, रजिस्टर झालेला आहे
आणि याचा आज सफल सुरुवात झालेली आहे की आपण आजपासून प्रयत्न करणार की पती पत्नींना कोर्टात वाद आणण्यापूर्वीच त्यांचं समुपदेशन व्हावा अशी अपेक्षाने मी बाळगतो आणि माझे प्रस्तावाचे संपतो. की पूर्ण भारतात फक्त महाराष्ट्र एक असा स्टेट आहे की जिथे मॅरेज काउन्सिलर्स प्रोव्हाइड केलेले फॅमिली कोर्ट आहे आणि मला असं वाटतं दिल्लीला आहे. बाकी कोणत्याही स्टेटला मॅरेज काउन्सिलर्स अपॉइंटेड नाही आणि मॅरेज काउन्सिलर्सला मी पाहिलेलं आहे काम करताना किती म्हणजे किती श्रम घेतात ते आणि काय त्यांची अवस्था असते. मॅरेज काउन्सिलर म्हणजे बेसिकली सायकोथेरपिस्ट असतात, ते आपलं मेडिसिनसारखं नसतं. सो ऑल द वे एक चांगलं इन्स्टिट्यूशन आहे आणि ही खूप सुंदर संकल्पना आहे की प्री लिटिगेशन वाद दाखल करायच्या अगोदर. आणि एक प्रयोग आम्ही मुंबईला सुद्धा केला होता. त्यावेळेस प्री लिटिगेशन सेंटर उघडं तिथे सुरू झालं आहे. स्टील वी ट्राय टू गो ऑन आणि त्याचे चांगले रिझल्ट आले. तर आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल या सक्सेसफुल करण्यासाठी. आणि लिटिगेशनपेक्षा जास्त प्री लिटिगेशनचं हे राहील प्रमाण आणि त्या सर्व केसेस सेटल होतील अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार कौटुंबिक न्यायालय परभणी या ठिकाणी आज रोजी दाखलपूर्व वैवाहिक वाद निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या वाद निवारण कक्षाच्या उद्देशा प्रामुख्याने जे लिटिगंट्स येणार आहेत त्यांना तातडीने न्याय मिळावा, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक ही तातडीने व्हावी आणि वैवाहिक वाद संपुष्टात येऊन लवकरात लवकर त्या दोघांनी एकत्रित संसार करावा हा उद्देश या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यांना खर्चाची बाब लागू नये. बरेचसे अशी कुटुंब असतात की ज्यांना या ठिकाणी पैशांची अडचण असते आणि सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये जी आर्थिक स्थिती निर्माण झालेली आहे त्यानुसार बऱ्याचशा लोकांना वकिलांची फीस देणं होत नाही. काही वकील असे पण आहेत की जे लोकांना फ्रीमध्ये काम करून देत आहेत किंवा काही जणांच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर असे जे वकील लोक आहेत ते बऱ्याचशा आशिलांना आमच्याकडे जेव्हा घेऊन येतात त्यावेळेस त्यांची समस्या असते की दाखल केला तर त्याच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप ही स्थिती निर्माण होते. त्यापेक्षा दाखलपूर्व जर या ठिकाणी अर्ज दिला गेला तर त्याच्यामधून केवळ एक अर्ज द्यायचा आणि दाखलपूर्व समुपदेशनामध्ये त्यांची तडजोड होईल आणि या तडजोडीमधून त्यांचा संसार सुरळीत होऊ शकतो. जर प्रकरण दाखल नसेल तर आरोप आणि प्रत्यारोप होण्याची समस्या राहणार नाही, ज्यामुळे लवकरात लवकर वाद संपुष्टात येईल, तडजोड होईल आणि त्यांचा वेळ आणि पैसा या सगळ्या गोष्टींची बचत या ठिकाणी होईल. तेव्हा बहुतांश लोकांनी या उपलब्धतेचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करते की जेणेकरून या शहरामधील जे कौटुंबिक वादामध्ये अडकलेले परिवार आहेत, ज्यांना वादाची मागणी किंवा वाद सोडवण्याची कुणाची मदत घ्यायची अशी समस्या जर कोणाला येत असेल तर त्यांनी कुटुंब न्यायालय परभणी या ठिकाणी संपर्क साधावा. त्यांच्यासाठी दाखलपूर्व वैवाहिक वाद निवारण केंद्र या ठिकाणी कार्यरत आहे आणि या संदर्भात आपल्याला हवी तशी मदत या ठिकाणून मिळेल अशी मी आपल्याला आश्वासन देते. धन्यवाद. जो पूरे इंडिया में सक्सेस किया है, पहला मान आपको जाता है. किस तरह से आपने दोनों को जोड़े को कन्विंस किया और किस तरह से उन्हें इस बात के लिए कायल किया कि आपने परिवार को जोड़कर रखना चाहिए? ये देखिए, परभणी कौटुंबिक न्यायालय में आज प्री लिटिगेशन फोरम शुरू हो गया. इसका मतलब ऐसा है कि कोर्ट में जाने के पहले दो पार्टी की सुलह होना चाहिए और सुलह कब होती है? जब कोर्ट में जाने के बाद. मगर ये जो आज का डायस है, आज का जो कार्यक्रम है, इसमें कोर्ट के जाने के पहले की जो स्टेप्स है जिसमें खर्चा लोगों को आने वाला नहीं है, एक सादी अर्जी देनी है और उस अर्जी से यहाँ काउंसलर होते हैं, साहब लोग होते हैं और वो दोनों पार्टी को आपस में बैठ के सुलह करते हैं. जो भी कौटुंबिक समस्या है, जो भी अपनी घरेलू समस्या है, वो घरेलू समस्या ये फोरम पे आके, ये डायस पे आके तो उसका निपटारा हो सकता है. और जहाँ तक मेरे केस का ताल्लुक है, हमने खुद उसमें जाके तहकीकात की, पूरी जानकारी ली
और दोनों पार्टी को हमने कन्विंस करने का बहुत प्रयत्न किया और उसके बाद हम ये डायस पे आए की प्री लिटिगेशन वाद निवारण केंद्र बोलते उसको, ह्याच्यामध्ये आम्ही आलो आणि त्यामुळं मला स्वतःला विश्वास आहे आणि मी आणखी आपल्या लोकांना सांगू शकतो की ज्या लोकांची असे काही प्रापंचिक समस्या असतील त्यांनी इथं येऊन एक साधा अर्ज द्यायचा आहे आणि तो अर्ज दिल्यामुळं आपल्याला खर्चाची बचत होईल, वेळेची बचत होईल आणि कुठल्या प्रकारचा मनस्ताप होण्याची गरज नाही. म्हणून मी सर्वांना असं अपील करतो की प्री लिटिगेशन जे फोरम निघालेले आहे कौटुंबिक न्यायालय परभणी याचा ह्या स्कीमचा किंवा याचा प्रत्येक म्हणजे बऱ्याच लोकांनी फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. ये न्यूज़ कवर किया हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, परभणी टुडे के कार्यकारी संपादक रियाज कुरैशी, इन्होंने मिलकर मैं हूँ सैयद अखिल. आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं. उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाज़त. जय हिंद. महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी. शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी. बुकिंग शुरू है. मोबाइल नंबर 9960569383, 8421903333. इसके साथ ही 9822829035. हाजी महबूब अंसारी. याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं. आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें. मिर्जा मेस, सूबेदार नगर, डिपो के पास, परभणी. अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क ज़रूर करें. मिर्ज़ा में सूबेदार नगर, डिपो के पास, परभणी. घर पहुंच सेवा खाने के टिफ़िन के लिए ज़रूर संपर्क करें. मोबाइल क्रमांक 8830266947. फिटर उड़ान पुल के पास, अनुषा टैक्स के सामने, गंगाखेड़ रोड, परभणी. 24 तास सेवा. अगर आपकी गाड़ी किसी भी जगह पर परभणी शहर के किसी की भी जगह पर पंक्चर हो रही है तो आप टेंशन ना लें. ये नंबर पर फ़ोन करें. 24 घंटे सेवा उपलब्ध है. सैयद शकील, सैयद इस्माइल, संपर्क ज़रूर करें. समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभणी. हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा. शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें. सैयद मुज्जमिल. मोबाइल क्रमांक 9766683126. मोहम्मद अकबर का जनता एल्यूमिनियम, पाडोला कॉलोनी, सूबेदार नगर, दरगाह रोड, परभणी. हमारे पास एल्यूमिनियम पार्टीशन, स्लाइडिंग विंडोज, ग्लास वर्क, कंपोजिट पैनल, एल्यूमिनियम डोर्स, कबर्ड्स तैयार और फिट करके सबसे कम कीमत में मिलेंगे. एक बार संपर्क जरूर करें. मोहम्मद अकबर. मोबाइल क्रमांक 9890232128. क्वालिटी की तलाश यहाँ खत्म. किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी. लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ. एक बार जरूर आए. किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी. SPS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभणी. अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. मोबाइल नंबर 9823797828. अगर आपके पास, आपके पड़ोस में किसी को मूलव्याध है, बगंदर है, नासूर है तो आप फिक्र ना करें. डॉक्टर राव से कांटेक्ट करें. ये उनका पता है, साई क्लिनिक व नर्सिंग होम, गवाने चौक, परभणी. डॉक्टर राव को 40 साल का तजुर्बा है. गवाने चौक, परभणी. मोबाइल नंबर 9890090925. सेकंड नंबर 9420621924.